नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पार्ट 1 मधील सेकंड चॅप्टर जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत। या फर्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण शिकणार आहोत स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग सुरुवात करूया आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला। क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरुवात करण्यापूर्वी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय ह्याचा आपण थोडासा अभ्यास करूया। इथे काही पॉलिनॉमियल्स तुम्हाला दिलेले आहेत। 5x + 9, 5x² - 2, x² + 3x - 5, 3x - 7, 3x² - 5x and 9। आता हे जे पॉलिनॉमियल्स आहेत ह्यांचं आपण लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं डिफरेन्शिएट करूया। मग लक्षात ठेवा, ज्या व्हेरिएबलचं हायेस्ट पॉवर 2 आहे ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहेत आणि ज्यांचं 1 असतं किंवा 0 असतं ते आहे तुमचे लिनियर पॉलिनॉमियल। मग 5x + 9 काय होईल? लिनियर। 3x - 7 लिनियर आणि 9सुद्धा असेल लिनियर। ओके, आणि त्यानंतर जो आहे 5x² - 2 हा होईल क्वाड्रॅटिक। x² + 3x - 5सुद्धा होईल क्वाड्रॅटिक। 3x² - 5x पण होईल क्वाड्रॅटिक। बरोबर आहे। मग आता हे जे पॉलिनॉमियल आहेत क्वाड्रॅटिक कुठले आले? द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज अ मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। हायेस्ट पॉवर शुड बी 2। मग जेव्हा हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण इक्वल टू 0 लिहितो, वेन वी इक्वेट द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल टू 0 वी गेट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग वरचे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होते त्यांना इक्वल टू 0 लिहूया। x² + 3x - 5 = 0, 3x² - 5x = 0 अँड 5x² - 2 = 0। हे सगळे काय होतील आता? क्वाड्रॅटिक इक्वेशन होतील। लक्षात येते क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। स्टँडर्ड फॉर्म, आता अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय होतं रिवाइज करूया। द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द सेम व्हेरिएबल। ॲक्च्युली अगोदर तुम्ही x घेतला तर नंतरही तुम्हाला xच घ्यावा लागेल, इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन। ओके, आणि स्टँडर्ड फॉर्म आहे किंवा त्याला जनरल फॉर्म म्हणतो आपण ax² + bx + c = 0। लक्षात येते का बघा? वेअर a b c आर रियल नंबर्स अँड a नॉट इक्वल टू 0। a नॉट इक्वल टू 0 ही खूप महत्त्वाची कंडिशन आहे। जर a 0 झाला तर काय होईल? a x² च्या ठिकाणी 0x² होईल आणि 0 × x² होईल 0। म्हणजे ती जी इक्वेशन आहे ती विल बिकम bx + c = 0 आणि ती असणार आहे तुमची लिनियर इक्वेशन, म्हणजे ती क्वाड्रॅटिक राहत नाही। म्हणून a नॉट इक्वल टू 0 इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन, नेसेसरी कंडिशन फॉर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। ओके, आता इकडे काही पॉलिनॉमियल दिले तुम्हाला। ओके, ते पॉलिनॉमियल जे आहेत तुम्हाला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचे। इंडेक्स फॉर्म म्हणजे मी काय करणार, अगोदर x² चे कोएफिशियंट लिहिते आहे। कोएफिशियंट ऑफ x² आर, इकडे काय येईल 1, इकडे येईल 3 आणि इकडे येईल 5। सो 1, 3, 5 आर द कोएफिशियंट्स विच आर नॉन झिरो। म्हणजे अगोदरची कंडिशन a नॉन झिरो आहे आपल्याकडे, बरोबर आहे। कोएफिशियंट ऑफ x पहिल्या इक्वेशनमध्ये 3 आहे, दुसऱ्यामध्ये -5, तिसऱ्यामध्ये 0। कॉन्स्टंट टर्म पहिल्यामध्ये -5, दुसऱ्यामध्ये 0, तिसऱ्यामध्ये पण 0। ओके, तुम्ही इथे पाहू शकता की कॉन्स्टंट टर्म जे सेकंड आणि थर्ड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 0 आहे, बरोबर आहे। सो कॉन्स्टंट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0। देन रूट्स और झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। ॲक्च्युली आपण हे लास्ट इयर शिकलेलो आहोत पॉलिनॉमियल चॅप्टरमध्ये। इफ
the value of polynomial is 0 for x equal to a, then x minus a is a factor of that polynomial. फॅक्टर थेरम किंवा रिमाइंडर थेरम असं वाक्य होतं बघा आपल्याला. मग रिमाइंडर थेरमसारखं काय होतं, इफ पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल अँड पी ऑफ ए इज 0, then x minus a is factor of p of x and a is root or solution or 0 of that polynomial p of x equal to 0. मग आता आपण काय पाहिलं, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0, वेअर a इज नॉन झिरो. आणि सेकंडली द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन. सॅटिस्फाय इक्वेशन म्हणजे LHS and RHS आर इक्वल, आर कॉल्ड सोल्युशन्स और द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके. मग आता सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.1ला. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म होतं ax² + bx + c. a b c जे आहेत रिअल नंबर आहेत म्हणून मी ह्याला असं लिहिते आहे, एनी एच्या ठिकाणी डॅश टाकले, बीच्या ठिकाणी डॅश टाकले आणि सीला डायरेक्ट आपण कॉन्स्टंट लिहिलेलं आहे आणि प्लस मायनस साईन टाकलेलं आहे. मग इथे आपण काय करूया, आता 2 व्हेरिएबल घेतला x 2x² प्लस मायनसमधलं प्लस साईन घेतलं, 4 कॉन्स्टंट टर्म घेतला आहे, व्हेरिएबल आहे तोच x, पुन्हा मायनस घेतलं 5. मग इक्वेशन होईल 2x² + 4x - 5 = 0. अशीच तुम्ही कितीतरी इक्वेशन लिहू शकता. एक्झाममध्ये तुम्ही कुठलंही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. सो 3m² - 5m - 6 = 0. आणि आणखीन एक इक्वेशन मी लिहिलेली आहे 2y² + 27y + 13 = 0. अशी तुम्ही अनेक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता. ह्यात सेकंड क्वेश्चन आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल हायेस्ट इंडेक्स म्हणजेच पॉवर. हायेस्ट पॉवर शुड बी 2 अँड a should not equal to 0. तर हे दोन कंडिशन आले आपल्याला तर आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, नाही तर नाही. चला मग पहिलं प्रॉब्लेम बघूया. x² + 5x - 2 कंपेअर करा स्टँडर्ड फॉर्म सोबत. मग a ची व्हॅल्यू येईल 1, b 5, c -2 म्हणजे सगळे रिअल नंबर्स आहेत. a नॉन झिरो आहे, बरोबर आहे, आणि हायेस्ट इंडेक्स व्हेरिएबलचं कुठलं आहे 2 आहे. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल x. सेकंड प्रॉब्लेम त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करूया. 5y आणि -10ला लेफ्ट साईडला घेऊया. सो y² - 5y + 10 = 0. मग a ची व्हॅल्यू येईल 1, b होईल -5, c 10. ऑल आर रिअल नंबर्स, a नॉन इक्वल टू 0 and highest index of the variable y is 2. So thus this is a quadratic equation in variable y. वळूया पुढच्या प्रॉब्लेमकडे. y² + 1y = 2. त्या 2ला ह्या बाजूला घेतलं -2 झालं. a ची व्हॅल्यू आली 1, b पण आलं 1, c आलं -2. रिअल नंबर्स आहेत, a नॉन झिरो आहे, हायेस्ट इंडेक्स 2 आहे. सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला लक्षात आलं असेल आता, त्यामुळे थोडंसं स्पीडली घेऊया हे क्वेश्चन्स. x + 1x = -2. x + 1x किती झाला 5x = -2. आता पुढे तुम्हाला बघायची पण गरज नाही आहे कारण की हायेस्ट पॉवर 1 आहे, 2 नाही आहे, बरोबर आहे. सो किंवा आपण असंही म्हणू शकतो ह्याला a = 0 म्हणजे x² हा कोएफिशियंट नाहीच आहे इथे, बरोबर आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल x. त्यानंतर m + 2m - 5 = 0. ह्याला सॉल्व करूया अशा पद्धतीने. मग आपल्याला इक्वेशन मिळेल m² - 5m + 2m - 10 = 0. ह्याला सॉल्व केल्यावर मला अजून मिळेल m² - 3m - 10 = 0. सो आय विल गेट a1, b -3,
C minus 10, which are real numbers, and A is non-zero. So it is a quadratic equation in M. Okay, highest variable राहिला आपला. Okay, highest variable is 2. So it is a quadratic equation in M. सहावा प्रॉब्लेम, m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 3m क्यूब. ॲक्च्युली हे इक्वेशन बघितल्या आपल्याला कळतं की हायेस्ट पॉवर 3 आहे. हां, पण थोडी मी ह्याला आणखीन सॉल्व करून घेते, म्हणजे हा एम क्यूब कॅन्सल होतोय का आपण चेक करूया. तर एम क्यूब कॅन्सल झाला तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकतो. म्हणून ते एम क्यूबला ह्या बाजूला घेतलं आणि याला सॉल्व केलं. मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 0. आता आपण लिहू शकतो हायेस्ट इंडेक्स इज 3, सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढचं क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द स्टँडर्ड फॉर्म, दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 अँड राईट द व्हॅल्यू ऑफ a b c. आत्ता जे केलं आपण तेच आहे, फक्त स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला करावं लागेल. पहिलं आहे 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. 10 आणि वाय स्क्वेअर तिकडे जाईल, सो 2y मायनस 10 प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. मला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करताना फक्त शफलिंग करतो आहे आपण. 1y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इक्वल टू 0. नाव कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो यू विल गेट a विल बी 1, b विल बी 2 and c will be minus 10. Okay, so a will be 1, b 2, c will be minus 10. Second problem, x minus 1 square equal to 2x plus 3. आता इथे मी काय करते आहे, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार आहे. दॅट इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपण हे LHS सॉल्व करूया. So I will get x square minus 2x plus 1 equal to 2x plus 3. तो 2x plus 3 ह्या बाजूला येईल. सो ह्याला लाईक टर्मला बाजूबाजूला लिहूया. मायनस 2x प्लस 1 मायनस 3. सो आय विल गेट इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इक्वल टू 0. आता कम्पेअर करा x स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत. तुम्हाला मिळेल a1, b मायनस 4 अँड c विल बी मायनस 2. अशा पद्धतीने आपल्याला हे ए बी सीचं कंपॅरिझन चालू ठेवायचं आहे. आणि हे जी कंपॅरिझन आहे आपल्याला बऱ्याच वेळी करावं लागणार आहे. फोर्थ प्रॉब्लेम, मायनस 3 आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि जे काही मायनस 3 प्लस एक्स येईल त्याला लेफ्ट साईडमध्ये घेतलं, तो प्लस 3 आणि मायनस एक्स होईल. मग 5x आणि मायनस एक्स बाजूला लिहिलं लाईक टर्म. सो आय विल गेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0. कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मसोबत. a विल बी 1, b विल बी 4 अँड c विल बी 3. ओके. फोर्थ प्रॉब्लेम, 3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 2m स्क्वेअर आणि मायनस 9ला ह्या बाजूला घ्या. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर विल बी m स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू 0. आता b टर्म नाही आहे म्हणजे 0 आहे तो, सो म्हणून लिहितो आपण m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इक्वल टू 0. ओके. आता कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मसोबत. a विल बी 1, b विल बी 0 अँड c विल बी 9. लक्षात येते. फिफ्थ p 3 प्लस 6p. पीला दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करूया. 3p प्लस 6p स्क्वेअर इक्वल टू -5. -5ला इकडे घ्या. स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करा. a विल बी 6, b विल बी 3 अँड c विल बी 5. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 13. 13ला ह्या बाजूला. सो आय विल गेट एक्स स्क्वेअर मायनस 22 इक्वल टू 0. मधल्या टर्मला 0 लिहायचं. कम्पेअर करा. a विल बी 1, b 0, c मायनस 22. पुढचा क्वेश्चन बघा. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द
क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. तुम्हाला इक्वेशन दिलं आहे, त्याच्या बाजूला 2 व्हॅल्यूज दिल्या आहेत. त्या व्हॅल्यूज त्या इक्वेशनचे रूट आहेत का नाही चेक करायचं आहे. रूट आहेत का नाही चेक करायचं, हे गेल्या वर्षीचं एक्सरसाइज आपलं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ती व्हॅल्यू पुट करायची LHSमध्ये आणि LHS आणि RHS सेम येतात की नाही चेक करायचं. सो पुट x इक्वल टू 1. मला LHS बनेल x² म्हणजे 1 स्क्वेअर होईल. एक्सच्या ठिकाणी 1 लिहायचं आता आपण. जिथे जिथे x आहे तिथे 1 लिहा. 4x होईल 4 × 1 -5. 1चा स्क्वेअर होईल 1 प्लस 4 मायनस 5. 1 + 4 किती होईल 5. 5 - 5 0. RHS काय आहे 0च आहे. म्हणजे LHS आणि RHS सेम आली आहे. बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. आता x इक्वल टू -1 चेक करूया. x इक्वल टू -1 आता पुट करूया. सो इट विल बिकम -1 स्क्वेअर प्लस 4 × -1 -5. मग सॉल्व करूया याला. -1 स्क्वेअरचा स्क्वेअर होईल +1. ओके. -1चा स्क्वेअर होईल +1 प्लस -4 -5. 1 - 4 -5. 1 - 4चा आन्सर येईल -3 -5. सो यू विल गेट -8. पण RHS काय होती आपली 0. सो इट इज नॉट इक्वल टू RHS. म्हणून x इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ द गिवन इक्वेशन. थोडंसं गेल्या वर्षीचं आठवेल तुम्हाला आता. असंच आणखीन एक प्रॉब्लेम आहे. 2m² - 5m = 0. mची व्हॅल्यू 2 आणि 5/2 घ्यायची. ओके. चला m = 2 पुट करून करूया. mच्या ठिकाणी 2 लिहायचं. 2m² म्हणजे 2 × 2² -5m म्हणजे 5 × 2. 2 × 4 आणि 5 2 जा 10. 2 4 जा 8 -10. That will be -2. But RHS is 0. So it is not equal to RHS. So m equal to 2 is not root of given equation. Now we will check for 5/2. Put m equal to 5/2. So I will get 2m² means 5/2 square minus 5m. So 5/2 into m. Okay. So now we are going to solve it. 2 into 25/4 and that will be 5 5s are 25/2. Here we are going to solve it. 2 1s are 2, 2 2s are 4. So once again you are going to get 25/2. So 25/2 minus 25/2. You will get answer 0 and which is equal to RHS. So m equal to 5/2 is root of your given equation. Moving to the third question. Find k if x equal to 3 is root of the equation. जर x equal to 3 रूट आहे म्हणजे हे इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. ओके. सो ॲज x equal to 3 is root of the equation kx² - 10x + 3 = 0. x equal to 3 must satisfy the given equation. म्हणजे आपण ह्या इक्वेशनमध्ये आता काय करायचं, x equal to 3 पुट करायचं. सो kx² means it will become k into 3² minus 10x म्हणजे 10 into 3 plus 3 = 0. So you will get k into 9 minus 30 plus 3 = 0. It will become 9k. Minus 30 plus 3 is minus 27. Minus 27 will come this side. 9k equal to 27. So k equal to 27/9. 9 3s are 27. So k equal to 3. So we can find k in this method. Okay. Moving to the next problem. 1 of the root of equation 5m² plus 2m plus k equal to 0 is -7/5. Complete the following activity to find the value of k. हा क्वेश्चन आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड.
ज्याच्यामध्ये असे फिलिंग द ब्लँक्स आपल्याला करायचे आहेत ते सगळे लिहून घेते आपण अगोदर. हे असं तुमचं ॲक्टिव्हिटी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. मग बघा आता हे जे सॉल्व करायचं आपल्याला त्याच्यामध्ये डॅश इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय रूट आहे, -7/5. सो पुट m इक्वल टू -7/5 इन द इक्वेशन. आता हे इक्वेशन होती 5m², बरोबर आहे. म्हणजे 5 इंटू एमची व्हॅल्यू आली -7/5² प्लस 2m म्हणजे 2 इंटू -7/5 प्लस k इक्वल टू 0. ओके. आता हे पुढे आपल्याला सोडवायचं आहे. सो इट विल बिकम 5 इंटू 7चा स्क्वेअर -7चा स्क्वेअर येईल 49, 5चा स्क्वेअर 25, 2 7 -14/5 प्लस k इक्वल टू 0. यानंतर त्यांनी डायरेक्ट केची व्हॅल्यू विचारली आहे, पण मधले जे स्टेप्स आहेत ते आपल्याला सॉल्व करावे लागणार आहेत. म्हणून के इक्वल टू मी कॅन्सल करते आहे आणि आपण मधले स्टेप्स सॉल्व करूया. आता 49, आता इथे काय करावं लागेल आपल्याला, हा होईल 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो इट विल बिकम 49/5 -14/5 प्लस k इक्वल टू 0. So you will get 49 minus 14/5 plus k equal to 0. तुमचं सबट्रॅक्शन येईल 35/5 प्लस k इक्वल टू 0. आता इथे तुम्ही डिवाइड करा, 5 7 जा 35. सो 7 प्लस k इक्वल टू 0. ओके. सो 7 will go that side and you will get answer finally k इक्वल टू -7. आता k इक्वल टू -7 सॉल्व करताना हे मधले जे स्टेप्स आहेत त्यांनी काय फिलिंग द ब्लँक्स दिलेले नाही, पण आपल्याला k काढण्यासाठी हे सगळं सॉल्व करावं लागतं. मग एक्झाममध्ये पण तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करताना सोल्युशनमध्ये लिहिलं तरीही चालतं किंवा मागे कुठेतरी सोडवून इकडे आन्सर लिहिलं तरी चालतं, पण आपल्याला कम्फर्टेबल असं आहे की आपण इथे सोडवावं म्हणजे आपल्याला चूक काही आपली होणार नाही. ओके. So you are going to get final answer k equal to -7. So इथे आता मी फर्स्ट पार्ट आणि एक्सरसाइज 2.1 जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आपलं. आता आपण पार्ट 2 मध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही ह्या एक्सरसाइजची प्रॅक्टिस करून ठेवा. कुठे काही अडचण असेल तर आम्हाला मेसेज करा आणि तुमचा अभ्यास चालू ठेवा. ओके. धन्यवाद.